मंजिरी सोड तिला. मंजिरी बोलो तुझ्या बहिणीला बोलो. दोघी बहिणी स्वतःला खूप मोठं समजायला लागल्यात ना. माझ्या विरुद्ध कट रचताय. हा, माझ्या विरुद्ध. एक गोष्ट लक्षात ठेव, जगातलं दुसरं कोणतंही युद्ध जिंकणं सोपं आहे, पण मंजिरी विरुद्धचं अशक्य. मीरा, तुला काय वाटतं मला काहीच माहिती नाही? तुला जर का असं वाटत असेल ना, हा गैरसमज आहे तुझा मीरा. तो रुद्रकेतू, त्याला शोधण्याचे निष्फळ प्रयत्न बंद करा आता, कारण मी त्याला संपवलंय. मंजिरी, तू आम्हाला अशा धमक्या देऊन घाबरवू शकत नाहीस. आम्ही लवकरच तुझा अंत करणार आहोत. मीरा, मीरा, तू घाबरू नकोस. मी आहे इथेच. हे बघ, तू तू काहीच करू शकत नाहीस. मी काही करू शकत नाही? पण तू काय केलंस ग मीरा? हा, काय केलंस? माझी अट मान्य करण्याचं नाटक केलंस आणि माझ्याच पाठीमागे माझ्याच विरुद्ध कट रचतेस. हा, पण हरकत नाही ग, काय करणार, तो तुझा स्वभावच आहे ना. पण काळजी नको करूस, माझा स्वभाव तसा नाहीये आणि मी एखादी खाष्ट सासू देखील नाहीये. त्यामुळे मी तुला एक शेवटची संधी देते. अमावस्येला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे नीट विचार कर. मीरा, मीरा, अंबिका, आता काही काळ इथेच विश्रांती घे. हा, तोपर्यंत मी माझं काम संपवून येते. ठीक आहे? मंजिरी, मंजिरी, मला बाहेर काढ इथून. मंजिरी, काय तू झोपली नाहीस रात्रभर? नाही, जस्ट काम संपलं. आज तसे दिवसभर मला काय काम नाही आणि सबमिशन पण होतं. हा, कधी झोपशील मग? दुपारी झोपेन किंवा रात्री लवकर झोपेन. ओके. रात्री झोपेत कंटिन्यूज आई बाबा बोलत होती. सकाळी उठली की सडनली सगळं चेंज होतंय. आय थिंक मीरा वहिनीमुळे ना तिचा राग आता तुझ्यावर पण निघतोय. अँड इट्स नॉट गुड. हा दादा, अनन्या, एकदा सगळ्या गोष्टींचा तटस्थपणे विचार कर ना. हा, तुला माहिती आहे ना माझं आणि मीराचं लग्न कसं झालं होतं, कोणत्या परिस्थितीत झालं होतं. तिने वेदासाठी इतका मोठा सॅक्रिफाईस केला होता. ती सतत वेदाचा विचार करत असते, तिची काळजी घेत असते. वेदाची काय सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांचा विचार करत असते ती. आणि ही गोष्ट तू नाकारू शकत नाहीस. मग ज्या मीराचं वेदावर इतकं प्रेम आहे
तिला वेदा अचानक एवढं हिट का करायला लागली? अच्छा, मीराचं सोड. वेदाचं म्हणणं आहे की मी अंबिकाला मारलंय. हा तिचा गैरसमज दूर झाला होता ना मागे. मग परत असं का बोलतीये ती? तिच्या मनात असले विचार का परत आलेत? कसे आलेत? काय झालंय असं? हे बघ, मी तुझ्यावर माझी मतं लादत नाहीये किंवा तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत नाहीये. पण एकदा शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करशील. वेळेवर झोपून घे, आराम कर. हो. देवी आई, मी खूप मोठ्या संकटात अडकले. मला मदत कर. मला माहितीये ही लढाई आम्हालाच लढायची आहे. पण अंबिका ताई अजून परत आलेली नाहीये. ती कुठे आहे? ती जिथे कुठे असेल तिथून तिला सुखरूप माझ्यापर्यंत आण. आणि ते जर शक्य नसेल तर मला ताईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखव. मार्ग दाखव देवी आई. मीरा, आजी, नमस्कार करते. सुखी रा. आजी, मीरा, शांत हो. रडू नकोस बाळा. अगं, ही माणूस असण्याची चिन्ह आहेत बाळा. आपला सोबती अचानक आपल्या बरोबर नसेल तर मन अस्वस्थ होतच मीरा. यात चुकीचं काहीच नाही. पण एक गोष्ट तुला स्वीकारावी लागेल की अंबिका ही आत्मा आहे. ती कायम तुझ्यासोबत राहणार नाही. आणि राहिला प्रश्न, ती आता कुठे आहे? तर ती संकटात आहे. संकटात? हो. तुम्हा दोघींना गोष्टी जेवढ्या सोप्या वाटल्या तेवढ्या नाहीयेत. शत्रू जेवढा मोठा आहे ना, तेवढं संकटही मोठं आहे.